आपण सगळे अतिउत्साहाने सगळे इथे जमा झालेलो आहोत. त्याच्याबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आपला एक आज आनंदाचा सण आहे. आपण खूप उत्साहाने सगळ्यांनी कपडे घेतलेत, काय मजा करणार आहोत, काय नाचणार आहोत, आहे ना सगळेजण. पण आपण हे तर करायचंच आहे, हे एकाच दिवशी आनंद मानायचा आहे. पण बाकीच्या दिवशी आपण पुस्तकं वाचायची आहेत जास्त. पुस्तकातनं जे मिळतं आहे ना ते बाकीच्या याच्यातनं मिळत नाही आहे. नाचण्यातनं आणि गाण्यातनं मिळतो तो तात्पुरताचा आनंद असतो. पण कायमस्वरूपी जर तुमच्या डोक्यामध्ये डोपामाइन म्हणजे आनंदाचे जे हे असतात ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकच वाचा. आणि पुस्तकं वाचल्याने जेवढं तुमचं आयुष्य पुढे जाणार आहे ना ते बाकीच्या कुठल्याच गोष्टींनी जाणार नाही. कारण इथं माझे छोटेसे बालमित्र जास्त जमलेले आहेत मोठ्यांपेक्षा. तर त्यांना ती खूप गरज आहे. पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचलं तर माणूस मोठं होतं. जसे बाबासाहेब झाले. बाबासाहेबांकडे खोली होती पुस्तकांसाठी. आपल्याकडे किमान एक रॅक तरी असली पाहिजे पुस्तकांची. आणि डेली एक पान तरी वाचणं पुष्कळ आहे आत्तापासून. तुमचं 30-35पर्यंत खूप चांगलं वाचन झालेलं असेल आणि तुम्ही खूप चांगले नागरिक झालेला असाल. जशी बाबासाहेबांची जयंती होती याच्यात आपला आनंद आहे, तसे आपल्या घरचे आपला आनंद करतील. अरे हा जन्माला आला आणि पुस्तकातून हा मोठा झाला, याचा आपल्याला उपयोग होतो आहे आणि समाजाला होतो आणि कुटुंबाला होतो. त्याच्यामुळे पुस्तकं जरूर वाचा. हेच मी आजच्या दिवशी सांगणार आहे. जय भीम. नमो बुद्धाय.